गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षनामज्ञानदानैकदक्षं घोटीक्षेत्रनिवासं वेदविंदां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। आज आपण ह्या भागामध्ये ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे संक्षिप्त जीवनचरित्र पाहणार आहोत। उद्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरित्राला उजाळा देण्यासाठी त्यांचं जे पावन चरित्र, जे संपूर्ण जनमानसांना उद्धार करण्यासाठी त्यांचं जे चरित्र आहे ते खूप शुद्ध आणि पावन आहेत आणि त्या चरित्राचा थोडासा आपण इथं भाग पाहणार आहोत। तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे त्यांचे जे आजोबा होते लिंगोपंत, त्या लिंगोपंत हे वशिष्ठ गोत्राचे, त्यांचे जे वंशज जे वशिष्ठ गोत्राचे ते कुलकर्णी पद होतं त्यांच्याकडं। आणि ह्या लिंगोपंतांची पंढरपूरची वारी अखंड चालू होती। परंतु काही दिवसानंतर त्यांना असं वाटलं का आपण आता वृद्ध होत चाललो आणि आपण जर गेलो तर आपल्या ही वारी कशी चालणार, म्हणून त्यांना सारखी तळमळ लागायची। एक दिवस काय झालं का त्या लिंगोपंतांच्या स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आले आणि पांडुरंगानं सांगितलं का तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्या मळ्यामध्ये अमुक ठिकाणी एक जागा आहे, तिथं मी प्रत्यक्षात आलेलो आहे आणि मला नेण्यासाठी तुम्ही या। म्हणून लिंगोपंत जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा ते सर्व त्यांचे सहकारी घेऊन त्या जिथं त्यांना स्वप्नात जागा सांगितली त्या जागेपाशी गेले आणि तिथं गेल्यानंतर तिथलं खणण्यास सुरुवात केली आणि खणता त्यांना तिथं एक पांडुरंगाची मूर्त निघाली आणि ती मूर्त मोठी मिरवणूक काढून त्यांनी गावामध्ये आणली आणि ती मूर्तीची तिथं प्रतिस्थापना केली गावामध्ये। आज जिथं थोरल्या रामाचं ज्या राम मंदिर आहे त्याच्या पाठीमागं तिथं त्या आजही ती ज्या जागा मूर्ती सापडली ती जागा तिथे आहे आणि जिथं खणलं त्याच जागेमध्ये तिने विहीर खणली आणि त्या विहिरीला बी खूप गोड पाणी लागलं आणि ती विहीर आणि ती जागा आजही तिथं बघण्यासाठी आहे। तर अशा प्रकारे यांच्या वंशामध्येच खूप पांडुरंगाची हरिभक्ती होती आणि या अशा हरिभक्ताच्या आणि अशा संस्कारामध्येच त्यांच्या मुलाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजेच गणपतरावजी घुगरदरे असं महाराजांचं नाव होतं पूर्णपणे। नंतर ते कुलकर्णी पद असल्यामुळे ते कुलकर्णी असं नाव त्यांचं धरलं जातं, पण त्यांचं पहिलं आडनाव घुगरदरे असं होतं। तर अशा प्रकारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हरिभक्तीचा संपूर्ण त्यांची परंपरा असल्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये असा कुलदीपक निर्माण झाला। जेव्हा गोंदवलेकर महाराज छोटेसे होते आणि त्याचा जन्म होऊन काही दिवस झाला होता तेव्हा एक काशीवरून एक तीर्थक्षेत्र करत एक संन्यासी तिथं आला आणि नेमकं त्यांच्या घरी मुक्कामाला थांबला आणि तो रामेश्वरला पुढं जाणार होता। परंतु त्याच्या तिथं गेल्यानंतर रात्री त्याच्या लक्षात आलं तिथलं ते गोंदवलेकर महाराजांचं रूप बघून का प्रत्यक्षात रामेश्वरच इथं अवताराला आलेले आहेत। तर सकाळी उठल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं, रावजी बाबांना सांगितलं का तुझ्या घरामध्ये प्रत्यक्षात परमेश्वराचा अंश आलेला आहे, आता मी त्याचं दर्शन घेतो आणि मी आता रामेश्वरला जात नाही, मी असाच काशीला निघून जातो। म्हणजे असे महान अवतारी सत्पुरुष आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामध्ये आणि गोंदवले या गावामध्ये अवताराला आले। आणि गोंदवले जे महाराज होते ते जन्मताच खूप असे हुशार, ज्ञानी, सूर्यनमस्कार करणारे, देवता पूजन करणारे आणि खूप मुमुक्ष अशा प्रकारे त्यांची जी जीवनचरित्र आहे ती खूप सुंदर आहेत। आणि त्यांच्या लहानपणापासून ते सर्व लक्षणं त्यांच्या अंगामध्ये होते आणि थोडे मोठे झाल्यानंतर त्यांना
वैराग्य हे जन्मातच होतं आणि ते गुरुच्या शोधार्थासाठी तीर्थयात्रा करत करत निघाले आणि खूप खूप तीर्थयात्रा केली. प्रत्येकाला गुरुच्या शोधण्यासाठी प्रत्येकामध्ये ते गुरु बघायला लागलेत, परंतु त्यांचे गुरु होण्यास कोणीच तयार होईना. मग तेव्हा त्यांना काशी क्षेत्रात एका सत्पुरुषानं सांगितलं का तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जा आणि तिथं तुकामाई हे एक रामदासी संप्रदायाचे ते सत्पुरुष होते आणि त्यांच्याकडं तुम्हाला गुरुदीक्षा भेटेल. बाकीचं तुम्हाला गुरु होण्या म्हणजे तुम्ही खूप अवतारी सत्पुरुष आहेत, तुम्हाला जो गुरु होणार आहेत तो पण खूप महान सत्पुरुष असला पाहिजेत. अशा प्रकारे त्यांचे गुरुत्व कोणी घेतलं नाही आणि तुकामाईकडं पाठवलं. जेव्हा ह्या तुकामाईकडं महाराज जेव्हा गेले तेव्हा तुकामाई हे अवलिया सत्पुरुष होते आणि त्यांचं कधी कधी बाहेर त्यांचं ते चरित्र कोणाच्या लक्षात येत नव्हतं. ते कधी कधी विक्षिप्त वागायचे, पळायचे, हाणायचे, मारायचे. आणि जेव्हा महाराज त्यांच्याकडे गेलेत आणि महाराजांना त्यांनी लाकडांना मारायला चालू केलं आणि महाराजांना खूप मारायला लागलेत आणि महाराजांना मोठ्यानं ओरडून म्हणले मी आता तुझा जीवच घेणार. आणि असं म्हणल्यानंतर महाराज त्यांना म्हणले म्हणे गुरुनाथा मी तुम्हाला शरण आलेला आहे, मी माझा जीव तुमच्या पायापाशी अर्पण केलेला आहे, तुम्हाला मारायचं का मला तारायचं हे तुम्हीच ठरवा. असं जेव्हा महाराजांनी विनंती केली तेव्हा त्या तुकामाई गुरुनाथाला त्यांची दया आली आणि दया आल्यानंतर त्यांना पोटाशी धरून कुरवाळलं आणि त्यांचं शिष्यत्व म्हणून त्यांना पत्कारलं. अशा प्रकारे गुरु तुकामाईने त्यांना शिष्य म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांना गुरुबोध दिला. आणि तुकामाई पण खूप अवलिया होते, त्यांचे खूप चमत्कार आहेत, त्यांच्या चरित्रामध्ये खूप चमत्कार येतात. तर एक चमत्कार असा झाला की जेव्हा काही तिथं लहान मुलं खेळत होते आणि लहान मुलं खेळत असताना तुकामाईने महाराजांना सांगितलं तुम्ही तिथं जा आणि ते जे लहान मुलं खेळतात ना तिथे एक खड्डा करा. आणि तिथं खूप मोठा खड्डा करायला लावला आणि खड्डा केल्यानंतर तिथं काही ते लहान मुलं खेळत होते, सगळ्या मुलांना एकाला बोलवलं आणि त्या खड्ड्यात टाकलं. आणि त्या खड्ड्यात टाकल्यानंतर तो खड्डा पुरायला त्या मुलांना त्या खड्ड्यात पुरायला सांगितलं आणि त्या मुलांना अख्ख्या मुलांना त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये पुरून टाकलं. आणि आता म्हणले का तुम्ही या खड्ड्यावर तुम्ही बसा. आणि त्यांना गोंदवलेकर महाराजांना गुरुनाथानं त्यांना त्या खड्ड्याच्या वर बसवलं आणि मुलं खाली पुरलेली होती. आणि असं झाल्यानंतर मुलं खेळता खेळता घरी येणं म्हणून पालक सगळे शोधत आलेत. तर तिथं यांना विचारलं महाराजांना का आमचे मुलं इथं खेळत होते कुठे गेलेत. तर महाराजांना गुरुनं सांगितलं होतं काही झालं तरी तू बोलायचं नाही, तोंड उघडायचं नाहीत. आणि ते गावकरी आले, त्या महाराजांना विचारायला लागले महाराज काय बोला ना. मग त्या गावकऱ्यांना त्या मुलांच्या पालकांना खूप राग आला आणि त्यांनी त्या काठी आणलं, त्या काठीनं गुरु महाराजांना बदलायला सुरुवात केली. गोंदवलेकर महाराजांना मारायला सुरुवात केली, खूप मारलं, लालबुंद झाले. आणि हे मारत असताना त्यांचे जे गुरु तुकामाई होते ते तुकामाई एका झाडावर बसून मजा बघत होते आणि हे काहीच बोलत नव्हते. यांनी असंख्य मार त्यांच्या पाठीवर सहन केला आणि मग तुकामाईला त्यांची दया आली आणि ते तुकामाई त्या झाडावरून उतरून तिथं आले आणि बाबांना त्या जागेवरून उठवलं आणि त्या मुलांना एक आवाज दिल्यासरशी त्या खड्ड्यामध्ये पुरलेले सगळे मुलं एक 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 करून बाहेर आलं आणि त्या पालकांचं स्वाधीन केलं. म्हणजे अशा प्रकारे तुकामाईने महाराजांची खूप परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर त्या परीक्षेत ते पास झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला तुझ्याकडून खूप मोठं कार्य होईल. आणि त्या प्रकारे बाबाकडून ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं असं कार्य झालं आणि त्यांच्या कार्याला काही तोड नाही. त्यांचं संपूर्ण जीवनचरित्रावर जर आपण एक प्रकाश टाकला तर असं दिसतं की ते नामाशिवाय जगतच नव्हते. नाम हेच परमप्रिय, नाम हेच सर्वश्रेष्ठ असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं ते एक ब्रीदच होतं. राम हा प्रत्यक्षात आहे, तो मूर्तीमध्ये प्रत्यक्षात आहे असं म्हणूनच त्याला नमस्कार करा. अशा प्रकारे त्यांची जी शिकवण होती ती खूप थोर होती आणि ते सहज संसारी माणसाला नाम घेताना सहज सांगायचे की जसं आपण फणसाचं घर काढत असताना हाताला आपण तेल लावतो, कारण का तर त्या फणसाची आपल्याला हाताला लागून हाताला जखम होऊ नये.
तसं आपण या संसारात राहत असताना तुम्ही नामस्मरण करा, परमार्थ करा आणि मग संसार करा, म्हणजे मग संसाराचे दोष आपल्याला काही लागणार नाहीत. एवढ्या प्रकारे त्यांचं ह्या भगवंताच्या नामावर खूप प्रेम होतं आणि त्यांचे तसे खूप अनुभव आणि चमत्कार त्यांच्या चरित्रामध्ये खूप आलेले आहेत. तर त्यांचे एक शिष्य होते तात्यासाहेब केतकर म्हणून. तर ते एकदा महाराजांना म्हणले, महाराज मला जेवण करताना एखादा मंत्र श्लोक वगैरे शिकवा, म्हणजे मी तो दररोज घेईन. तर महाराज म्हणले, श्रीराम जय राम जय जय राम अशा मंत्राचा तुम्ही उच्चार करा आणि नाम घ्या, घास घ्या, प्रत्येक घासाला तुम्ही असं म्हणत चाला. आणि एकदा महाराजांनी सहज परीक्षा बघायचं ठरवलं. महाराज बसले आणि ते तात्यासाहेब आले नव्हते आणि त्यांना उशीर झाला जेवण करायला येण्यासाठी. मग तेवढ्यात महाराजांनी त्यांना आवाज दिली, चला चला आम्ही तुमची वाट बघतो, किती वेळ झाले, या या बसा. आणि ते बसले, ताटावर बसले आणि उशीर झाल्यामुळं लगेच जेवणाचा घास घेतला आणि तोंडात टाकला. आणि मग महाराजांनी नंतर जेवण झाल्यावर विचारलं, महाराज तुम्ही आज मंत्र म्हटले का? तुम्ही आज जेवण घास घेताना तुम्ही देवाचं नाव घेतलं का? नाही म्हणले, मी विसरलो म्हणे आज. कसं विसरले म्हणे? तुम्ही जेवण करण्याचं विसरत नाही आणि नाम घ्यायचं कसं विसरलं म्हणे? मग हा जो मंत्र आहे तर तुम्ही प्रत्येक घासोघाशी घेतला पाहिजे, ग्रासोग्राशी घेतला पाहिजे. आणि साधं होतं त्यांचं जे नाम होतं ते सिंपल वैखरीवाणीनं घ्यायचं, श्रीराम जय राम जय जय राम अशा नामावर तुम्ही प्रेम करा. अशा प्रकारे त्यांचा जो बोध होता तो उघड्या मंत्राचा आणि खूप प्रेमाची भक्ती होती त्यांची. सगुण भक्तीमध्ये त्यांनी खूप दृढ निष्ठा ठेवली आणि अख्खा त्यांचं जीवनभर त्यांनी नामासाठीच अर्पण केलं. कारण त्यांच्या चरित्रामध्ये जर श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षरी हा मंत्र आहे. हा मंत्र सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही झोपताना, जेवताना, बसताना, उठताना, खाताना, पिताना, सर्व कार्य करताना तुम्ही हा मंत्र सहज म्हणत चाला. तुम्हाला एक ना एक दिवस प्रभू रामाचं प्रेम निर्माण होईल. असं त्यांचं आयुष्यभर त्यांची शिकवण होती. आणि त्यासाठी ते एक एक उदाहरण द्यायचे आणि ते उदाहरणे बी आपल्या संपूर्ण जीवन जगत असताना आपल्या राहाटीमधले असायचं. अशा प्रकारे तिने 365 दिवसासाठी प्रत्येक एका दिवसाचा एक प्रवचन अशा प्रकारे असे सुविचार, असे 365 सुविचार त्यांनी करून ठेवलेले आहेत आपल्या हिताकरता. तर त्या प्रत्येक सुविचाराचा आपण जर विचार केला तर ते खूप सुंदर आहेत आणि आपलं जीवन खूप सुंदर होईल. म्हणजे आपण जन्मा आल्याचे आज फळं झाले साचे, म्हणजे आपल्याला जन्माला जो आलो आपण त्याचं खरोखर फळ होईल. अशा प्रकारे ते 365 जे सुविचार आहे ते दिवसाला एक वाचलं पाहिजेत. आणि त्यांचं जे नामावर जी श्रद्धा होती ती श्रद्धा इतकी अपरंपार होती आणि प्रभू रामावर इतकं प्रेम होतं. तर त्या प्रेमाचं जर उदाहरण जर बघितलं तर एक असं उदाहरण आहे का महाराज एकदा झोपले असताना रात्री 2 वाजता त्यांच्या छातीजवळ उष्णता झाल्यासारखी जळजळ व्हायला लागली आणि मग त्यांना जाग आली. जाग आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांना एकाला बोलवलं, अरे इकडे आणि मंदिरात जा म्हणे. रामाच्या मूर्तीजवळ जे आपण समय लावली त्या समयचं अंतर देवाच्या छातीजवळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला आता उष्णता लागायला लागली माझ्या छातीला. जेव्हा तो शिष्य त्या मूर्तीजवळ गेला आणि त्यानं बघितलं तर ते चुकून ती समय ही थोडीशी रामाच्या मूर्तीच्या जवळ ठेवलेली होती आणि ते खरोखर ते अंतर कमी होतं. म्हणजे ते मूर्तीला जो त्रास व्हायचा किंवा मूर्तीला जी उष्णता लागली ती प्रत्यक्षात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना लागत होती आणि त्याचा अनुभव त्यांना झोपेत आला. झोपेतून जागा झाल्यानंतर त्यांनी त्याचं कारण समयकडं न बघता जिथं झोपलेले होते तिथूनच ते शिष्याला सांगितलं आणि ती समय दूर करण्यास सांगितली. म्हणजे रामाचं आणि त्यांचं नातं इतकं अतूट होतं की ते कोणत्याच त्रिकाळामध्ये ते तुटू शकत नव्हतं. एवढं नातं अतूट होतं आणि त्यांच्या ह्या प्रेमामुळं आणि त्यांच्या ह्या शिकवणीमुळं असंख्य भक्तांना, असंख्य श्रद्धाळूंना त्यांचा लाभ झाला आणि आजही होतो. आणि गोंदवलेकर महाराजांनी जाताना एक गोष्ट सांगितली का म्हणे एखादा वडील आहे आणि तो अहोरात्र कष्ट करतो आणि कष्ट करून खूप पैसा जमा करतो आणि तो जमा केलेला पैसा जसा मुलासाठी बँकेमध्ये ठेवतो आणि ते पैसे ठेवलेल्या पैशाचे ते जसं बाप गेल्यानंतर त्या मुलाला
त्याचे जे अपत्य आहे त्यांना जसा फायदा होतो, तसं मी आयुष्यभर मी प्रभू रामावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा फायदा माझ्या गोंदवलेमध्ये, माझ्या गावामध्ये, इथे येणारं श्रद्धाळूला होईल, असं जाताना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी हा एक आशीर्वाद देऊन गेला. आणि ह्या एवढा मोठा आशीर्वाद देणारा एवढा मोठा महात्मा आपल्या महाराष्ट्रात आपल्याजवळ, आणि आपल्याला त्याची जी शिकवण आहे ती खूप अपरंपार आहे, ती आपल्याला लाभली. आणि अशा या महात्म्यांची उद्या जी पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं आपण थोडासा त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि माझ्या तपाचा भगवंतावरील प्रेमाचा फायदा सर्व जगाला होईल, असं गोंदवलेकर महाराजांनी जाताना त्यांच्या मुखातून हे सांगितलेलं आहेत. आणि त्यांनी जे 1845मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1913 म्हणजे साईबाबा, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्या समकालीनच हे महाराज होऊन गेलेत. आणि त्यावेळेस 22 डिसेंबर 1913 सोमवार रोजी त्यांनी देह सोडला. आणि असं 69 वर्ष आयुष्य ते या महाराष्ट्रात त्यांनी परमार्थाचा जो पाया इतका सुंदर रचून ठेवला. तर आणि त्यांचे ते अखंड जे रामाची जी भक्ती होती ती खूप खूप एकनिष्ठेने होती. त्यांच्यासारखी भक्ती आणि त्यांचं जे प्रेम आहे तर त्याचं जे आपण जे आज फळ बघतो, तर महाराष्ट्रात असलेले असंख्य भक्त, त्यांच्या गोंधळाला असलेली श्रद्धा, आणि महाराज हे जसे त्यांचे श्रद्धास्थानी आहेत, असे या थोर पुरुषास आपण वंदन करू. आणि आज त्यांच्या या चरित्राला आपण थोडासा उजाळा देऊ, ह्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपण सांगत आहेत. आणि त्यांचे साधे साधे मंत्र होते, ते प्रत्येक वेळेस प्रवचन संपल्यानंतर जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असे साध्या परिस्थितीनं साध्या यांना ते त्यांचा प्रवचनाचा शेवट करायचे. आणि त्यांच्या वाणीमध्ये खूप गोडवा होता. आणि त्यांच्या आवाजामधील एक प्रवचन अजूनही यूट्यूबवर आहेत, तर ते जर ऐकलं आपण तर ते आपल्याला खूप मनाला शांतता लागते. अशा थोर पुरुषास आपण वंदन करू. आणि त्यांची एक उपदेशपर शेवटी जाताना त्यांनी एक शिकवण दिली. आणि त्यांचं जे एक प्रार्थना आहे ती प्रार्थना खूप सुंदर आहेत. आणि ती प्रार्थना उद्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण यूट्यूबवर टाकत आहेत. तर ती प्रार्थना ऐकण्यासारखी आहेत. आणि ते खरं म्हणजे आपल्या जीवनाचं सार आहेत. तिने सार सांगितलं. आणि ती प्रार्थना कशी करावी, किती मनोभावे करावी, किती श्रद्धेने करावी, हा त्याचा श्रद्धेचा भाग आहेत. पण ती केल्यानंतर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. अशा प्रकारे शेवटी करायची प्रार्थना एक असं याचं गोंदवलेकर महाराजांनी हे आपल्यासाठी एक सांगून ठेवलं आहे. आणि त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. प्रार्थना अशी आहे: सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हात पाय स्वच्छ धुवावे, मानसपूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षडसोपचारी करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण, शेवटी करावी प्रार्थना एक: रामा तुला मी शरण देख, जे म्हटले मी माझे ते रामा तुझे, आता ना गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना ना उठव तुझो काही, नामामध्ये प्रेम भरपूर दी, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचन नाही जाण, नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी, त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी, तुझा विसर न पड अंतरी, तुझे नामाच्या आवडी, याहून तुझे मागणे नसावे उरी, ह्याची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण, रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्यशास्त्र उत्पत्ती ज्ञान, काम क्रोधाचा विकार, जळता ती वारंवार, आता तारी अथवा मारी,
तुझी कास कधी ना सोडी. आता रामा तुझा आलो, आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो. माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई. रामा आता एकच करी, वृत्ती सदा राहो तुझेवरी. रामा मी कोठे जावे, तुझ वाचून कोठे राहावे. देहबुद्धीची नडफार ती करावी रामा तुम्ही दूर. आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्यांचा फासा. रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहील अशी करावी वृत्ती. तुझे जवळ मागणे तुझे नव्हे, हृदयात तुझा वास अखंड राहो. आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तन्मन केले अर्पण. तुमचे चिंतनी लागावे मन, कृपा करा रघुनंदन. ऐशे करावे समाचे स्तवन, ऐशे करावे रामाचे स्तवन. रक्षण करता एक भगवंत, मीच मनी आणून. ऐशे व्हावे अनन्य अनन्य दीन, तात्काळ भेटल रघुनंदन. नामापरते न माना तुझे साधन, जैसे पतिव्रतेस पती प्रमाण. नामापरते न मानावे सत्य, जेणे राम होईल अंकित. हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल. नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण. नामाविन तुझे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही. अशा प्रकारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जी नामावरली जी श्रद्धा आहे आणि ते श्रद्धेपोटी त्यांनी जी केलेली जी प्रार्थना आहे रामाला, ती प्रार्थना आपण म्हणावी, आपण करावी. आपलंही अंतःकरण मृदू होईल. आणि नामाची जी श्रद्धा बघावा तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि यांची संपूर्ण ही सुखी जीवन जगण्याची जी कला आहे ती नामापासून वेगळी नाही. म्हणजे सतत नाम घ्यावं आणि नामावरच प्रेम करावं. नामात भगवंत आहे असं पाहावं. आपण नाम घेतो तेव्हा भगवंत आपल्या हृदयातून ते ऐकतो आणि तो ऐकतो हे असं आपण जाणावं, मानावं सुरुवातीला, नंतर जाणावं. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा एक अभंग असाच आहे का जेणेकरून खरोखरच नामाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही. आणि त्या नामासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला. आणि असं तुकाराम महाराजांनी गोंदवलेकर महाराजांचं जीवनचरित्र हे एकच आहे असं दिसून येतं. समुद्रवालांकित पृथ्वीचं दान करिता समान नये नामा. म्हणजे समुद्रसहित पृथ्वीचं दान जरी केलं तरी ते एका नामाबरोबर येणार नाहीत. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणून कोणी आळस करू नका आणि म्हणा रात्रंदिवस राम राम. म्हणजे तुम्ही सतत राम राम म्हणा असं तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलं. सकळे शास्त्र पठन करिता वेद, तरी नये गोविंदा नाम एके. म्हणजे सर्व शास्त्र जर पठन केले, आपण पाठही केले, वाचले तरी वेदासहित, तरी ते एका नामाच्या बरोबरीने येणार नाहीत. सकळे तीर्थ प्रयागती काशी, सर्व तीर्थ प्रयाग काशी असं नसल. सर्व तीर्थ जेवढे तीर्थ आहे तेवढे तीर्थ केले पण करिता नामाशी तुळती ना. म्हणजे तरी त्यांना एका नामाच्या बरोबरीने ते येणार नाहीत. करवती कर्मरी देहाशी दंडन. म्हणजे काही देहाला किती दंडन केलं, मुंडन केलं तरी ते नामाच्या नाम एका नामाच्या तुलनेबरोबर होणार नाहीत. म्हणजे देहाला दंडन केल्यानंतरही काही त्याचा उपयोग नाहीत. करिता समान नये नामा. तुका म्हणे आहे ऐसा आहे श्रेष्ठाचार आणि नाम हेच सार विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात असा श्रेष्ठाचार आहेत. आणि पांडुरंगाचं, श्रीरामाचं, श्रीकृष्णाचं जे आपल्याला आवडतं ते नाव हे सर्व श्रेष्ठ आहेत असं त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य, सुंदर असं आयुष्य आपल्याला जगण्यासाठी त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी पणाला लावलं. आणि त्याच्यामधून त्यांनी हेच सार सांगितलं का हे ऐसा श्रेष्ठाचार नाम हेच सार. म्हणजे अशा प्रकारे या साधू संतांचा जर बघितला तर साधू संत हे चंदनाप्रमाणे झिजले आणि त्याचा सुगंध जगभर पसरवला. आणि तो आपल्यासारख्या सामान्य माणसाला उपयोगी पडतो. आजही जीवन जगताना असे कैक जीव आलेत आणि कैक जीव गेले, पण ते त्याचा आनंद उपभोगत गेलेत आणि काहींनी त्याचा आनंद घेतला नाहीत. तर याच्यासाठी साधू संतांची जे नियोजन आहेत परमेश्वरानं जे केलेले आहेत का धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, येणे संसार स्थिती घडे आम्हा. म्हणजे जसे धर्माची जेव्हा वाट मोडते, अधर्म जेव्हा वाढतो, तेव्हा साधू संत हे वेळोवेळी अवताराला येतात आणि ते आपल्याला ही शिकवण देऊन जातात.
अशा प्रकारे या साधूचं, या महात्म्याचं, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या उद्याचा जो पुण्यदिवस आहे ह्या निमित्त आपण त्यांनाही एक त्यांची स्मरण करून त्यांना हे शब्दपुष्प हे त्यांच्या पायावर अर्पण करू आणि आजची ही थोडीशी सेवा इथंच समाप्त करतो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.